तर त्या फंडातून हे काम झालेलं आहे आणि याचे उद्घाटन तुम्ही करतात। तो बाजूचा रस्ता बघा, त्याची परिस्थिती बघा, जनाची नाही तर मनाची तर लाट ठेवा। धन्यवाद। राज्य सरकारने मला पैसे दिले, नियोजन विभागाने मला पैसे दिले, पर्यटनातून मला पैसे आले। अशा निरनिराळ्या ठिकाणी दलितोत्तर असेल, दलित वस्ती असेल आणि आमदार निधी म्हणून जो निधी मला येतो तो या जनकल्याणाच्या कामासाठी, लोकांच्या कामासाठी। पावसाळ्यापूर्वी झालं होतं, परंतु आज त्या रस्त्याची काय परिस्थिती आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे। म्हणून हे जे ठेकेदार आहेत हे ठेकेदार भ्रष्ट आहेत आणि हे कोणाशी संबंधित आहेत हे सर्व जनता जनार्दन जाणून आहे। म्हणून ह्यांचा भ्रष्टाचार आम्ही नजीकच्या काळात लोकांनी 2015 साली 5 वर्षासाठी निवडून दिलेलं 15 ते 20 पर्यंत, 20 नंतर कोविडच्या काळामध्ये इलेक्शन नाही झालं, तो 5 वर्षाचा काळ गेला। पण ज्यावेळी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं होतं, बहुमत तुमच्याकडे होतं, 108 नगरसेवक होते, मग त्यावेळी या रस्त्याचं काय केलं तुम्ही? केलं त्या 5 वर्षामध्ये? तुमचे नगरसेवक इथले होते, तुमचे सभापती या ठिकाणी होते, काल परवा ते पण होते, या फोटोमध्ये पाहिले मी। मग ज्यावेळी तुम्ही पदावर बसलेले त्यावेळी तुम्ही काय कामं केली? त्यावेळी कुठली कामं केली तुम्ही विकासाची? लोकांना उत्तर द्या। लोक सगळे नमस्कार, आज आपण विरार पश्चिमेला उपस्थित आहोत। आपण ज्या रस्त्यावर उभा होते, रस्त्याचं काम आता सुरू झालेलं आहे। आमदार राजन नाईक हे गेल्या अनेक दिवसांपासून विविध कामांचं उद्घाटन करतात। नुकतंच त्यांनी विराटनगरच्या पण एका कामाचं उद्घाटन केलेलं आहे। आज वर्षपूर्ती झालेलं आहे या सरकारला। भाजप गेल्या 1 वर्षामध्ये विविध कामांचं उद्घाटन करत आहे आणि त्याचबरोबर या संपूर्ण रस्त्याचं काम देखील आता लवकरच सुरू होणार आहे आणि रस्त्याचं काम सुरू झाल्यानंतर आता नागरिकांना सुसज्ज रस्ता मिळणार आहे। आपण ज्या रस्त्यावर उभे आहोत, या रस्त्यासाठी गेले अनेक वर्ष नागरिक तरसले होते। काय सांगाल? आज काम सुरू झालंय, वर्षपूर्ती पण आपल्या सरकारला झालेला आहे, काय सांगाल? माझ्या कीर्तिताईंनी सांगितलं की आज वर्षपूर्ती झाली आणि मागील याच्यामध्ये मी कालखंडामध्ये काही उद्घाटन केली आहेत, त्याची काम ते पूर्णत्वास जात आहे, याचा मला मनापासून आनंद आहे। दुसरं, ह्या रस्त्याबद्दल या गावातल्या लोकांची, या बिल्डिंगमधल्या रहिवाशांची मागणी होती। आमचे चौधरी साहेब असतील, आमचे विशाल राऊत असतील, आमच्या सानवीताई असतील, आमच्या या आजीबाई असतील। ह्या आजीबाई जेव्हा माझ्या घरी गणपतीला आलेल्या तेव्हा सांगितलं, बाबू आमचा तो रस्ता करून दे, आमच्या गावात रस्ते करून दे, आमच्या गावात स्मशानभूमी नाही, आमच्या गावात मंदिराला ते मंडप नाही पुढे, असं याला स्टेजसाठी असं नाही, अशा विविध कामाचं सांगितली। मी प्रत्यक्ष त्या जागेची पाहणी केली आणि कामाला पूर्णत्वात येत आहे। हे जिल्हा नियोजनमधून हा पैसा आलेला आहे। राज्य सरकारने मला पैसे दिले, नियोजन विभागाने मला पैसे दिले, पर्यटनातून मला पैसे आले। अशा निरनिराळ्या ठिकाणी दलितोत्तर असेल, दलित वस्ती असेल आणि आमदार निधी म्हणून जो निधी मला येतो तो या जनकल्याणाच्या कामासाठी, लोकांच्या कामासाठी मी खर्च करतो। मला मनापासून आनंद आहे। या माय भगिनीच्या आशीर्वादावरती मी एक सामान्य कुटुंबातला, शेतकरी कुटुंबातला आमदार झालो आहे आणि त्याला 1 वर्ष पूर्ती झाली आहे। आणि मी नेहमी म्हणतो की ह्यांची कृपा माझ्यावर आहे, यांची मेहरबानी माझ्यावर आहे। ह्यांनी मला उपकार केले, ते उपकाराची परतफेड करणं, त्यांचं जीवन सुसह्य कसं होईल, त्यांचे कष्ट कमी कसे होतील, यासाठी प्रयत्न करणं हे माझं काम आहे आणि ते काम मी करत राहणार आहे। मला वाटतं आता जवळजवळ 300-350 कामं आता अंतिम टप्प्यात आहेत। रेल्वे ओव्हरब्रिज मी जो संपर्क केलाय त्याचे पुरावे माझ्याकडे आहेत, त्यांनी सँक्शन दिलंय त्याचे माझे पुरावे आहेत। हॉस्पिटल, आपण GR बघितला असेल, राज्य सरकारचा GR आहे, त्याच्यामध्येही राजन नाईक यांनी केलेल्या मागणीवर अशी कामं आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आणि ती शक्ती जी आम्हाला येते काम करण्याची, ही शक्ती माझी माय भगिनी आहे। त्या सगळ्या ह्यांच्या सगळ्यामुळे मला काम करण्याचं ताकद येते, बळ येते आणि आम्ही लोकांचं जीवन सुसह्य करण्यासाठी आम्ही काम करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। खूप कामं येणाऱ्या काळामध्ये, म्हणजे माझी 4 वर्षाचा जो कालखंड, आज 1 वर्ष पूर्ण झालं, 4 वर्षाच्या कालखंडामध्ये अनेक विकास कामं या वसई विरार महापालिका क्षेत्रामध्ये होतील, कारण केंद्रात सरकार भारतीय जनता पार्टीचं आहे। आदरणीय मोदीजी, विश्वनेता, या देशाचे पंतप्रधान, जागतिक नेते, यांचं मार्गदर्शन आणि सहकार्य वसई विरारला लाभत आहे। आदरणीय देवाभाऊ यांचं लक्ष बारीक ह्या वसई विरारमध्ये आहे आणि त्याचप्रमाणे माझे नेते आदरणीय तावडे साहेब यांचं सहकार्य, यांचं मार्गदर्शन, यांच्या सूचना, विकास कामासाठी त्यांचं नेहमी मला पाठबळ असतं। राजन, काही हे तकलीफ घेऊ नकोस, चांगल्या प्रकारे काम कर, मेहनत कर, या माय भगिनीची अश्रुपूस, यांच्या जवळ जा, यांचा संवाद कर यांच्याशी आणि त्यांच्या अडीअडचणीला त्यांच्या बरोबर जा, जनता तुमच्या बरोबर राहील। मी एवढंच
ह्या निमित्ताने लोकांशी संवाद करताना बोलतो. केंद्रात तुम्ही आम्हाला महायुतीला सत्ता दिली, एनडीएला सत्ता दिली, विधानसभेमध्ये तिन्ही आमदार भारतीय जनता पार्टी महायुतीचे पाठवले आणि आता ट्रिपल इंजिन पाहिजे. म्हणजे जसा मीरा भाईंदरमध्ये करोडो रुपये MMRDA आले, भिवंडीला आले, ठाण्याला आले, नवी मुंबईला आले, पनवेलला आले, या महापालिकेच्या क्षेत्रामध्ये या MMRDA मधल्या ज्या महापालिका क्षेत्रात आले, तसा भरीव निधी येण्यासाठी इथले नगरसेवक, इथला महापौर हा भारतीय जनता पार्टी महायुतीचाच असला पाहिजे आणि लोकांनीही ते मन बनवलंय. एक प्रश्न असा आहे की कुठेतरी कॉन्ट्रॅक्टर आहेत ते चांगलं काम करत नाही, डांबर नीट टाकत नाही, तर त्याच्यावर कारवाई म्हणून काय, कारण लोकांना खरंच याचा खूप त्रास होतोय आणि लोक वारंवार व्हिडिओज पण बनवतात, सतत तक्रारी करतात, डांबर टाकलं जात नाही, 4-4 नंबरच्या खडी असे टाकले जात आहेत, तर ह्याच्यावर काही कारवाई या संदर्भामध्ये योग्य ठिकाणी योग्य तक्रारी झालेल्या आहेत. त्यामुळे ह्याच्यातून निश्चितपणे चांगला मार्ग निघेल. चांगल्या प्रतीची कामं, ह्या महापालिका क्षेत्रातले अनेक आजारी पेशंट आहेत, कॅन्सर सारख्या दुर्दैव आजाराने ग्रस्त आहेत, काही पॅरालिसिस झालेले आहेत, डायलिसिस काहीच्या घरामध्ये काही पेशंटला चालू आहे, काही TBचे पेशंट आहेत, अनेक रोगांनी आजारी असलेले पेशंट आपल्या पोटाला चिमटा गळून औषधोपचार थांबवून या महापालिकेचा कर भरतात. तो भरलेला कर, तो प्रामाणिकपणे भरलेला कर, त्याचा चांगला उपयोग जनकल्याणासाठी झालाच पाहिजे असा आमचा महायुतीच्या सगळ्या घटक पक्षाचा कायम आग्रह आहे आणि हाच आग्रह आमच्या नेत्यांचा आहे, आमच्या वरिष्ठांचा आहे, आमच्या देवाभाऊंचा आहे की इथे या महापालिकेत होणार असलेलं लिकेज थांबलं पाहिजे आणि महापालिकेचे उत्पन्नाचे स्रोत वाढवले पाहिजेत. उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी आम्ही पाणीपट्टी, घरपट्टी वगैरे काही वाढवणार नाही. आम्ही उत्पन्नामध्ये लिकेज कमी करणार. जवळ 700-800 हजार कोटीच्या आसपास ओसी न घेतलेल्या बिल्डरकडे डेव्हलपमेंट चार्ज पडलेला आहे, तो आम्हाला वसूल करायचा आहे. आम्हाला ज्या अनेक आयुध आमच्याकडे आहेत, अनेक महापालिकेमध्ये अनेक प्रकारे कामं केली जातात, अनेक प्रकारे कर लावले जातात, तर गोर गरीब जनतेला कुठल्याही प्रकारचा एकही पैशाचा भुर्दंड न पडता या महापालिकेच्या माध्यमातून उत्पन्नाचा स्रोत वाढवू शकतात. यासाठी आमचे एक अभ्यास गट निश्चितपणे कार्यरत आहे आणि मला ठाम विश्वास आहे सत्ता महापालिकेच्या आमच्याकडे येणार, तिथे आमचे चौधरी साहेब असतील, अनेक नगरसेवक आहेत, ज्येष्ठ सिनियर नगरसेवक, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला असेल, त्यांचा सहभाग त्याच्यात असेल आणि अनेक अदृश्य शक्ती आमच्या पाठीमागे आहेत, त्यांचंही ह्या संदर्भात बारकाईने लक्ष आहे. या वसई विरारच्या जनतेच्या हितासाठी, वसई विरारच्या सर्वांगीण विकासासाठी जे करावं लागत असेल, जे करावं लागणार आहे, त्यासाठी केंद्र सरकार असेल, राज्य सरकार असेल, ती जनता आमच्या पाठीशी आहे आणि निश्चितपणे आम्ही करणार. धन्यवाद सर. सुधीर, तुम्हाला विचारू इच्छिते की या संपूर्ण याच्यामध्ये जेव्हा कॉन्ट्रॅक्टर असे फसवत आहेत आणि आपण पण सांगितलं योग्य ती कारवाई आम्ही नक्कीच करू. नागरिक जे आहेत ते आता आतुर होते रस्त्यांसाठी, रस्ते बनत आहेत, परंतु ते कोणत्या क्वालिटी बनतात तुम्हालाही माहिती आहे, तर ह्याच्यावर आता आपण इथं सांगितलं, पण एक पदाधिकारी म्हणून तुमचं देखील लक्ष आहे का, बारीक लक्ष असणार आहे का? महापालिका प्रशासनाला मी ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. इथले जे डांबरीकरण, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना असेल का नवीन रस्त्याचं काम कुठल्याही प्रकारचं गेल्या 15 वर्षात झालेलं नाही, तर फक्त पॅचवर्कची कामं या शहरात गेल्या 15 वर्षात झालेली आहेत. आणि ही पॅचवर्क करणारे जे 9 ठेकेदार आहेत, या 9 ठेकेदारांनी काय काय उपद्व्याप केल्यात ह्याची माहिती आम्ही महापालिका प्रशासनाकडे मागवलेली आहे आणि लवकरच ती माहिती आम्हाला उपलब्ध होईल. ही माहिती उपलब्ध झाल्यानंतर जे कोणी ठेकेदार आहेत, ज्या कोणी ठेकेदारांनी कामं न करता पैसे घेतलेले आहेत आणि त्याचा जो पिरियड आहे, म्हणजे काम केल्यानंतर एक ठराविक पिरियड असतो, त्या पिरियडपर्यंत ते रस्ते टिकले पाहिजेत. परंतु तुम्हाला कल्पना असेल, आपल्या शेजारचा जो रस्ता आहे, सुशालिनीपासून आगरी चौकात जाणारा जो रस्ता आहे, त्याचे देखील पॅचवर्क पावसाळ्यापूर्वी झालं होतं, परंतु आज त्या रस्त्याची काय परिस्थिती आहे हे आपण सगळ्यांनी पाहिलेली आहे. म्हणून हे जे ठेकेदार आहेत, हे ठेकेदार भ्रष्ट आहेत आणि हे कोणाशी संबंधित आहेत हे सर्व जनता जनार्दन जाणून आहे. म्हणून ह्यांचा भ्रष्टाचार आम्ही नजीकच्या काळात लवकरच चव्हाट्यावर आणणार आहोत. पण विरोधक सतत काय करतात की ठेकेदारांच्या चुकीचं भुदंड जे ते भाजपवर टाकत आहेत. आता तुम्ही शिंदे गटातून भाजपसोबत युतीमध्ये आहात, तर तुमच्यावरही ते आपसुकच येत असेल, तर काय सांगाल? कुठेतरी एक जबाबदार पक्ष आम्ही मुळात कोणाच्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी आम्ही बांधील आहोत, आम्ही जनतेची कामं करण्यासाठी बांधील आहोत. आम्हाला माहिती असेल की 4 दिवसापूर्वी या रस्त्याचं उद्घाटन केलं.
लोकांनी 2015 साली 5 वर्षासाठी निवडून दिलेलं 15 ते 20 पर्यंत, 20 नंतर कोविडच्या काळामध्ये इलेक्शन नाही झालं, तो 5 वर्षाचा काळ गेला. पण ज्यावेळी तुम्हाला लोकांनी निवडून दिलं होतं, बहुमत तुमच्याकडे होतं, 108 नगरसेवक होते, मग त्यावेळी या रस्त्याचं काय केलं तुम्ही गेल्या त्या 5 वर्षामध्ये? तुमचे नगरसेवक इथले होते, तुमचे सभापती या ठिकाणी होते, काल परवा ते पण होते, या फोटोमध्ये पाहिले मी. मग ज्यावेळी तुम्ही पदावर बसलेले त्यावेळी तुम्ही काय कामं केली? त्यावेळी कुठली कामं केली तुम्ही विकासाची? लोकांना उत्तरं द्या, लोक सगळे जाणतायत. आणि ह्या रस्त्याच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगू इच्छितो, म्हणजे उद्घाटन होऊन काम नाही सुरू झालं. नाही, मुळामध्ये ह्या रस्त्याची जी कॉस्टिंग आहे ती 45,16,790 आहे आणि याची प्रशासकीय मान्यता मिळालेली दिनांक आहे ती 8/4/2025, म्हणजे आत्ताची मान्यता आहे. बरोबर. त्याच्यानंतर निविदा जी प्रसिद्ध झालेली आहे ती 9/5/2026, म्हणजे आत्ताच्या मे मध्ये झालेली आहे. संविदा मंजुरीचा जो दिनांक आहे तो 31/10/2025 आहे आणि कार्यादेश 3/11/2025 ला दिलेला आहे. आणि या कामाची मुदत जी आहे ही 90 दिवसाची मुदत आहे. आणि मग हे सगळं हे कोणाच्या काळात झालं? आदरणीय पालकमंत्री गणेशजी नाईक यांनी पालकमंत्री झाल्यानंतर नाईक साहेबांनी जो पाठपुरावा केला त्याच्यातून नागरी दलितोत्तर त्या फंडातून हे काम झालेलं आहे आणि याचे उद्घाटन तुम्ही करतात. तो बाजूचा रस्ता बघा, त्याची परिस्थिती बघा, जनाची नाही तर मनाची तर लाट ठेवा. धन्यवाद. धन्यवाद सर. गेल्या काही दिवसांपूर्वी जर आपल्याला माहिती असेल तर बहुजन विकास आघाडीच्या लोकांनी देखील या ठिकाणी येऊन उद्घाटन केलं आणि उद्घाटन केल्यानंतर काम सुरू व्हायला पाहिजे होतं. सततचा आरोप हा विरोधकांकडून केला जातोय की भाजपाचा अंकुश महानगरपालिकेवर नाहीये म्हणून अधिकारी काम करत नाहीत, कॉन्ट्रॅक्टर काम करत नाहीत. परंतु कॉन्ट्रॅक्टर हे काम करत नसले तर कारवाईचा योग्य ती कारवाई केली जाईल असं राजन नाईक यांनी यावेळेस म्हटलेलं आहे. त्याचबरोबर जर अंकुश नसताना म्हणजे जे कामं तुमच्या काळात झालेली आहेत ते जरी व्यवस्थित होऊ द्या आणि जे अप्पांनी म्हणजेच आमदार राजन नाईक यांनी जी पास करून आणलेली कामं आहेत जी सतत म्हटलं जातात की आमच्या काळात पास केली होती आणि त्याचं फक्त नारळ फोडायला आमदार सतत येतात, त्याच्यावर आता कुठेतरी एक सडेतोड उत्तर सुदेश चौधरी यांनी दिलेलं आहे. पाहण्यासारखं असेल येणाऱ्या काळामध्ये महानगरपालिकेच्या रिंगणात आता पुढे काय होतं. धन्यवाद.